नमस्कार. अष्टांग योगातील दुसरे अंग म्हणजे नियम. हे आपल्या आत्मोन्नतीची पायरी आहेत. यमाप्रमाणे नियम देखील 5 सांगितले आहेत. पहिले अंग आहे शौच, म्हणजे शुचिता किंवा पवित्रता. ही शुद्धी शारीरिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 स्तरांवर करणे आवश्यक आहे. शारीरिक शौच म्हणजे शरीराची स्वच्छता. हे शरीर ईश्वरी कार्यासाठी मिळालेले साधन आहे, त्यामुळे त्याला रोगांपासून दूर आणि शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. पण लक्षात ठेवा, शुद्धीत प्रमाण हवे. नानाजींच्या गाडीसारखे नको, जे गाडी फक्त स्वच्छ ठेवायचे पण तिचा वापरच करायचे नाहीत. वाचिक शौच म्हणजे शब्दांची शुद्धी, तर मानसिक शौच म्हणजे मनाला विकारांपासून दूर ठेवून उच्च विचारांमध्ये स्थिर ठेवणे. दुसरे अंग आहे संतोष. प्राप्त परिस्थितीत आनंद मानणे आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानणे म्हणजे संतोष. तिसरे अंग तप म्हणजे स्वतःला तपणे. यामध्ये कायिक तप म्हणजे आदर, पवित्रता आणि अहिंसेचे पालन करणे येते. वाचिक तपात सत्य आणि प्रिय बोलणे, तर मानसिक तपात मनाची प्रसन्नता आणि निग्रह यांचा समावेश होतो. चौथे अंग स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास आणि चांगल्या ग्रंथांचे वाचन. मी कोण आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. पाचवे अंग ईश्वर प्रणिधान म्हणजे स्वतःला ईश्वराला समर्पित करणे. प्रत्येक कर्म ईश्वराचे समजून केल्याने अहंकार नष्ट होतो. जसे गिरीशचंद्र घोष यांनी आपले सर्व कृत्य श्री रामकृष्णांना अर्पण केले आणि ते वाईट सवयींपासून मुक्त झाले. हे नियम आपल्याला उन्नत करून योगमार्गावर पुढे नेतात. चला तर मग या नियमांचे पालन करून जीवन सुलभ करूया. धन्यवाद.